मित्रो, काही वर्षापूर्वी अण्णा हजारे यांचं नाव जरी घेतलं तरी बड्या बड्या नेत्यांच्या काळजाचा ठोका चुकायचा. भलतंच प्रस्थ वाढलेलं होतं या अण्णा हजारे यांचं. अहो, काही मंत्री आणि अनेक अधिकारी यांनी घरी सुद्धा बसवले आहेत या अण्णांनी. जोपर्यंत बघा काँग्रेस पक्षाचं सरकार होतं तोपर्यंत अण्णा हजारे यांचा आवाज दिल्लीपर्यंत घुमायचा, अगदी जंतर मंतर. काँग्रेस पक्षाचं सरकार घालवण्यात आणि भाजपचं सरकार सत्तेवर आणण्यामध्ये याच अण्णासाहेबांचा खूप मोठा हातभार आहे असं लोक अजूनही म्हणतात. दिल्लीचं जंतर मंतर आणि नंतर अण्णाचं झाली छू मंतर. काँग्रेसचं सरकार जसं पायउतार झालं तशी अण्णांना गाढ झोप लागलेली आहे. काँग्रेस सरकार सत्तेमध्ये असताना रोज नवे नवे आरोप करणारे, वेगवेगळ्या मागण्या करणारे आणि उठ सूठ उपोषणाला बसणारे हे अण्णा आता शांत आहेत. भाजपचं सरकार आल्यापासून त्यांनी एकदा सुद्धा उपोषण केलं नाही, कुठलं आंदोलन केलं नाही. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं सध्या या भाजपच्या राजवटीत जे काही चालू आहे ते सगळं योग्य आहे, करेक्ट आहे, जनहिताचं आहे असं त्यांना वाटत असावं, असा अर्थ आपण घ्यायचा का मग? भाजपच्या सरकारवर आतापर्यंत सर्वात मोठा आरोप झाला तो आता या मतचोरीचा. अहो, मतचोरी होणं म्हणजे नागरिकांचा अधिकार, हक्क हिसकावून घेतल्यासारखं नाही का? तरीही आता हे दुसरे गांधी, तथाकथित दुसरे गांधी जागे होत नाहीत. सोशल मीडियावरून अनेक लोक यांना उठवण्याचा प्रयत्न करीत असतात, पण झोपलेल्यांना उठवता येतं. झोपेचं सोंग घेऊन पडलेल्या लोकांना उठवता येणार नाही. हे अण्णा काही केले आता उठायला तयार नाहीत. म्हणून बघा, पुणेकरांनी आता एक बॅनर लावून अण्णांना उठवण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, पुणेकर जेव्हा काही केव्हा कोणाची खिल्ली उडवतात ना तेव्हा त्याची चर्चा हमखास होत असते. आता पुण्यात अण्णांना उठवणारे काही बॅनर लागले आणि पुन्हा एकदा याची चर्चा महाराष्ट्रभर होऊ लागली. अण्णाची झोप देखील चर्चेत आली. मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा गांधीवादी शांत कसा, असा सवाल पुणेकरांनी विचारलाय. अहो अण्णा, आता तरी उठा. कुंभकर्णासारखं गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता तो कुंभकर्ण सुद्धा. तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा. होय, मताची चोरी झालेली आहे. इंडिया अगेन्स्ट वोट चोरी. देशात मताची चोरी होत असताना, देशात भ्रष्टाचार फोफवलेला असताना, देशात हुकुमशाही माजलेली असताना, देशाची लोकशाही धोक्यात असताना अण्णा तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा? अण्णा, दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर पुन्हा तुमची जादू पाहण्यासाठी देश आतुर आहे. अशा आशयाचे बॅनर देखील पुण्यात लागलेले आहेत. पाषाण भागातील सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांनी हे बॅनर्स आपल्या नावासह लावलेले आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर, मतचोरीवर अण्णांनी बोलावं, आंदोलन करावं अशी मागणी सुद्धा या बॅनरमधून करण्यात आलेली आहे. खरं तर हे बॅनर म्हणजे बघा, लोकांच्या मनाचंच प्रतिनिधित्व करीत आहेत. अशाच प्रकारच्या भावना याआधी सुद्धा सोशल मीडियावर उमटलेल्या आहेत. काँग्रेसच्या राजवटीवेळी अण्णा उठसूट आंदोलन करीत होते, उपोषण करीत होते, मागण्या करीत होते, काही तक्रारी करीत होते, काही आरोप करीत होते. पण त्यावेळी कुणी सुद्धा बघा त्यांच्यावर हे काँग्रेस विरोधी आहेत किंवा भाजपचे प्रेमी आहेत अशा प्रकारचे आरोप केलेले नव्हते. जनतेच्या मनातील भावना, संताप, आक्रोश त्यांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे असं लोकांना वाटत होतं. अहो, दिल्लीतलं जंतर मंतर सगळं अण्णामय झालं होतं ना. पण भाजपचं सरकार आलं आणि अण्णाच झाले छू मंतर. मतांच्या चोरीच्या आरोपानं अवघा देश खडबडून जागा झाला आहे आणि अण्णा मात्र गाढ झोपलेले आहेत. जनतेचा आवाज आता त्यांना ऐकू येत नाही. म्हणून पुणेकर म्हणू लागले, मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा गांधीवादी शांत तरी कसा? मतांची चोरी झाली आहे. अण्णा, आता तरी उठा. मित्रांनो, आता तरी उठतील का हो हे अण्णा? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं अपेक्षा आहे, विनंती आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.